नमस्कार विद्यार्थ्यांनो, तुम्ही एक नवीन धडा शिकण्यास तयार आहात का? तुम्हाला हे खूप मनोरंजक वाटेल. तुमच्या सुट्टीत तुम्ही कोणत्या ठिकाणांना भेट दिलीत? बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? ऋषिकेश, गंगा नदी आणि हिमालय पर्वतरांगा. राजस्थान आणि पुरी सारख्या ठिकाणांचे वैशिष्ट्य काय आहे? हिमालयातील पर्वत खूप थंड आहेत. अनेक प्रकारच्या झाडांचे घर आहेत. ते ओक, पाईन आणि देवदार यासारख्या. राजस्थानमध्ये तुम्हाला उष्ण वाळवंट, उंट आणि विविध प्रकारच्या निवडुंग वनस्पती आढळतील. पुरी हे एक सुंदर ठिकाण आहे जिथे समुद्र किनारा कॅसुआरिनाच्या झाडांनी भरलेला आहे. ही सर्व ठिकाणे एकमेकांपासून खूप वेगळी आहेत. काही थंड हवेची आहेत, काही खूप उष्ण आणि कोरडी आहेत आणि काही दमट आहेत. तरीही त्या सर्वांमध्ये विविध प्रकारचे अनेक सजीव प्राणी आहेत. इयत्ता 6वी विज्ञानातील सजीव प्राण्यांवरील धड्यातून आपण अधिवास आणि अनुकूलनांबद्दल जाणून घेऊया. अधिवास आणि अनुकूलन. आता पृथ्वीवरील अशा ठिकाणचा विचार करा जिथे एकही सजीव प्राणी नसेल. तुमच्या घरात तुम्हाला कोणते प्राणी आढळतील? डास, मुंग्या, झुरळे, कोळी, सरडे आणि इतर अनेक कीटक. घराबाहेर असे वाटेल की जिवंत प्राण्यांशिवाय असलेली अशी कोणतीही जागा नाही. ज्वालामुखीच्या उघड्यासारख्या दूरच्या ठिकाणी देखील लहान सजीव प्राणी राहतात. अध्ययन निष्पत्ती या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही हे करू शकाल. विविध सभोवतालच्या जीवांना ओळखणे, अधिवास आणि अनुकूलन समजून घेणे. कीवर्ड, अति महत्त्वाचे शब्द: सजीव प्राणी, अधिवास, अनुकूलन, स्थलीय अधिवास. जलीय अधिवास. जैविक घटक. अजैविक घटक. या संकल्पना नकाशामध्ये अधिवास आणि अनुकूलन शोधूया. वर उल्लेख केलेल्या विविध ठिकाणी उपस्थित असलेल्या विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांबद्दल तुम्हाला माहिती आहे का? वाळवंटात उंट होते, तर पर्वत म्हणजे शेळ्या आणि याकचे अधिवास होता. पुरीमध्ये इतर प्राणी होते, जसे की समुद्र किनाऱ्यावरील खेकडे आणि समुद्रात मच्छीमारांनी पकडलेले विविध प्रकारचे मासे.
या प्रत्येक प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पतींचे प्रकार इतर प्रदेशांमधील वनस्पतींपेक्षा खूप वेगळे होते. तुम्ही वेगवेगळे प्रदेश आणि त्या प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांची यादी करू शकता का? वाळवंट आणि समुद्रासारख्या प्रदेशांमध्ये आपल्याला लक्षणीय फरक दिसून येतो. समुद्रात वनस्पती आणि प्राणी खारट पाण्याने वेढलेले असतात. त्यापैकी बहुतेक पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचा वापर करतात. वाळवंटात खूप कमी पाणी उपलब्ध आहे. वाळवंटात दिवसा खूप गरम असते आणि रात्री खूप थंड असते. वाळवंटातील प्राणी आणि वनस्पती वाळवंटातील मातीवर राहतात आणि सभोवतालच्या हवेमध्ये श्वास घेतात. वाळवंट आणि समुद्रातील दोन अतिशय वेगळ्या जीवांची तुलना करूया. उंट आणि मासा. उंटाच्या शरीराची रचना त्याला वाळवंटात टिकून राहण्यास मदत करते. उंटांचे पाय लांब असतात, जे त्यांचे शरीर वाळूच्या उष्णतेपासून दूर ठेवतात. ते थोड्या प्रमाणात मूत्र उत्सर्जित करतात. त्यांचे शेण कोरडे असते आणि त्यांना घाम येत नाही. उंट त्यांच्या शरीरातून खूप कमी पाणी गमावत असल्याने ते पाण्याशिवाय बरेच दिवस जगू शकतात. माशांचे अनेक प्रकार आहेत, पण तुम्हाला लक्षात आले का की त्या सर्वांचा आकार एकसारखाच असतो? सर्व माशांचा आकार प्रवाहानुकूल असतो. हा आकार त्यांना पाण्यातून कार्यक्षमतेने हालचाल करण्यास मदत करतो. माशांच्या शरीरावर निसरडे खवले असतात, जे त्यांचे संरक्षण करतात आणि पाण्यातून सहज हालचाल करण्यास मदत करतात. त्यांच्याकडे सपाट पर आणि शेपटी असतात, ज्यामुळे त्यांना दिशा बदलण्यास आणि पाण्यात संतुलन राखण्यास मदत होते. कल्ले माशांना पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचा वापर करण्यास अनुमती देतात. सर्व जीवांमध्ये विशिष्ट वैशिष्ट्ये असतात, जी त्यांना त्यांच्या नैसर्गिक वातावरणात टिकून राहण्यास मदत करतात. एखाद्या ठिकाणी नैसर्गिकरित्या राहण्यास सक्षम करणाऱ्या विशिष्ट वैशिष्ट्यांच्या किंवा विशिष्ट बदल झालेल्या परिस्थितीला अनुकूलन म्हणतात. जीवांचे अनुकूलन त्यांच्या अधिवासानुसार बदलते. अशा प्रकारे मासा पाण्याबाहेर राहू शकत नाही आणि उंट समुद्रात राहू शकत नाही. जीवजंतू ज्या ठिकाणी राहतात त्या जागेला त्यांचे अधिवास म्हणतात. अधिवास म्हणजे राहण्याचे ठिकाण किंवा घर. अधिवास म्हणजे अन्न, पाणी, हवा, निवारा आणि जीवजंतूंसाठी इतर गरजा पुरवतो. एकाच अधिवासात अनेक प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी राहू शकतात. जमिनीवर राहणारे वनस्पती आणि प्राणी
स्थलीय अधिवासात राहतात असे म्हटले जाते. स्थलीय अधिवासाची उदाहरणे म्हणजे जंगले, गवताळ प्रदेश, वाळवंट, किनारी प्रदेश आणि पर्वतीय प्रदेश. पाण्यात राहणाऱ्या वनस्पती आणि प्राण्यांच्या अधिवासांना जलीय अधिवास म्हणतात. तलाव, नद्या आणि महासागर ही जलीय अधिवासांची उदाहरणे आहेत. जगभरातील जंगले, गवताळ प्रदेश, वाळवंट, किनारी प्रदेश आणि पर्वतीय प्रदेश यासारख्या स्थलीय अधिवासांमध्ये लक्षणीय फरक आहेत. अधिवासात राहणारे वनस्पती आणि प्राणी दोन्ही जीव हे त्याचे जैविक घटक आहेत. अधिवासातील खडक, माती, हवा, सूर्यप्रकाश, उष्णता आणि पाणी यासारख्या निर्जीव वस्तू हे त्याचे अजैविक घटक आहेत. काही अजैविक घटक आणि बियाण्यांवर त्यांची रोपे होताना होणारे त्यांचे परिणाम तपासूया. हरभरा आणि मक्याचे काही बियाणे भिजवा आणि त्यांना अंकुर येऊ द्या. जेव्हा बियाणे अंकुरात रूपांतरित होते तेव्हा ते अंकुरलेले असल्याचे म्हटले जाते. हे नवीन वनस्पतीच्या जीवनाची सुरुवात दर्शवते. भिजवलेल्या बियाण्यांचे 4 भाग करा. एक भाग पूर्णपणे पाण्यात 3-4 दिवस त्याला न हलवता बुडवून ठेवा. भिजलेल्या बियाण्यांचा एक भाग तेजस्वी सूर्यप्रकाश असलेल्या खोलीत ठेवा. दुसरा भाग पूर्णपणे अंधारलेल्या जागी ठेवा, जसे की एखाद्या कपाटात जेथे जराही प्रकाश नाही. शेवटचा भाग अतिशय थंड स्थितीत ठेवा, जसे की रेफ्रिजरेटर किंवा बर्फाने वेढलेला. बियाणे दररोज स्वच्छ धुवा आणि पाणी बदला. या प्रयोगाच्या काही दिवसांनंतर तुम्हाला काय दिसून येते? वेगवेगळ्या परिस्थितीत सर्व बियाणे एकसारखे अंकुरतात का? नाही. सूर्यप्रकाशात ठेवलेल्या बिया प्रथम अंकुरतात आणि इतर बिया हळूहळू अंकुरतात किंवा अजिबात अंकुरत नाहीत. म्हणून हवा, पाणी, प्रकाश आणि उष्णता यासारखे अजैविक घटक वनस्पतींच्या वाढीसाठी महत्त्वाचे आहेत. खरं तर सर्व सजीवांसाठी अजैविक घटक महत्त्वाचे आहेत. आपण पाहतो की जीव खूप थंड आणि खूप उष्ण अशा दोन्ही हवामानात अस्तित्वात असतात. ते कसे जगतात? अनुकूलन ही अशी प्रक्रिया आहे ज्याद्वारे जीव त्यांच्या हवामानाशी जुळवून घेतात. अनुकूलन लवकर होत नाही कारण एखाद्या प्रदेशातील अजैविक घटक खूप हळूहळू बदलतात. या बदलांशी जुळवून घेऊ न शकणारे जीव मरतात, तर जुळवून घेऊ शकणारे जीव टिकतात. जीव वेगवेगळ्या अजैविक घटकांशी वेगवेगळ्या प्रकारे जुळवून घेतात, ज्यामुळे वेगवेगळ्या अधिवासांमध्ये विविध प्रकारचे जीव निर्माण होतात. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पुढील विषयावर आपण वेगवेगळ्या अधिवासांबद्दल आणि त्यामध्ये राहणाऱ्या जीवांबद्दल जाणून घेऊ. तोपर्यंत संपर्कात रहा. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे: वनस्पती आणि प्राणी ज्या परिसरात राहतात
त्या परिसराला त्यांचे अधिवास म्हणतात. अनेक प्रकारच्या वनस्पती आणि प्राण्यांचे अधिवास समान असू शकतात. विशिष्ट वैशिष्ट्यांची आणि वर्तनांची उपस्थिती, ज्यामुळे वनस्पती किंवा प्राणी विशिष्ट अधिवासात राहू शकतात, त्याला अनुकूलन म्हणतात. अनेक प्रकारचे अधिवास आहेत, तथापि हे विस्तृतपणे स्थलीय आणि जलचर श्रेणींमध्ये गटबद्ध केले जाऊ शकतात. वेगवेगळ्या अधिवासात विविध प्रकारचे जीव असतात. वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव एकत्रितपणे पर्यावरणाचे जैविक घटक बनतात. खडक, माती, हवा, पाणी, प्रकाश आणि तापमान हे आपल्या सभोवतालचे काही अजैविक घटक आहेत.